नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांचन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कांचन मॅथ्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, इयत्ता 4थी गणित या विषयातील वजाबाकी हा धडा आपण बघत आहोत. तर यामधील जो स्वाध्याय आहे, स्वाध्याय वजाबाकी करा, हा आपण आज सॉल्व करणार आहोत. चला तर मग कुठलाही उशीर न करता सुरू करूया. 5 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची आणि तेही हातच्याची वजाबाकी कशी करायची हे आपण आज अभ्यासणार आहोत. मुलांनो, सगळ्यात पहिले 5 मधून 8 जात नाही म्हणून आपण इथं 15 लिहितो. ठीक आहे. हा 15 कसा आलेला आहे हे आपण मागील 2 व्हिडिओमध्ये बघत आलेलो आहोत. 15 इथून येतो, म्हणजे ह्या संख्येकडून दशकच्या स्थानाकडे जो 1 आहे त्या संख्येकडून आपण इकडं हातच्याला घेतो आणि इथं राहिला मग 0. ठीक आहे. मग 15 मधून 8 गेल्यानंतर किती उरतात? 7. बरोबर, 15 मधून 8 गेल्यावर 7 उरतात. मग आता हा 1 मधून 1 इकडे गेला, 0 उरले. मग या 0 मधून 1 जात नाही म्हणून परत आपल्याला इथून हातचा घ्यावा लागणार आहे. मग तो हातचा गेला इथं, म्हणजे किती झाले? 10. 10 मधून 1 गेला, 9 उरले. 6 मधून 6 गेले, 0 उरला. परत 2 मधून 1 गेल्यानंतर 1 उरतो. 4 मधून 2 गेले, 2 उरले. मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की आता इथून आपण हातचा घेतला होता. ठीक आहे. या संख्येला वजा करण्यासाठी आपण शेजारच्याकडून हातचा घेतला होता. पण तो हातचा का घेतला होता आपण? कारण ही संख्या छोटी झाली. जर इथं हातचा नसता घेतलेला आपण, ही संख्या 0 झाली नसती. मग आपण 1 मधून 1 वजा केल्यास 0 आला असता, तो 10 झाला नसता किंवा आपल्याला शेजारून हातचा घ्यावा लागला नसता. म्हणून इथं 6 मधून 6 गेले, 0. अशा प्रकारे आपलं 21,097 हे उत्तर आलं. चला, पुढची संख्या आहे 56,824 वजा 32,465. मग 4 मधून 5 वजा होत नाही. त्याच प्रकारे आपण 4चा काय होतो? 14. इथं कट करून घेऊ. 2 मधून 1 हातचा इकडे गेला, 1 आला. परत 14 मधून 5 गेले, 9 उरले. 1 मधून 6 जात नाही म्हणून ह्या 8 मधून परत 1 हातचा घेऊ आपण. इथं झाले 11. ठीक आहे. आणि इथं झाले 7 राहिले. 8 मधून 1 इकडे गेल्यानंतर 7 राहिले. 11 मधून जर 6 गेले तर किती उरले? 5. ठीक आहे. 7 मधून 4 गेले, 3 उरले. 6 मधून 2 गेल्यावर 4 उरतात. 5 मधून 3 गेले, 2 उरले. 24,359 हे आपलं उत्तर आलं. तिसरी संख्या आहे 78,235 वजा 43,759. या संख्येमध्ये 5 मधून 9 जात नाही म्हणून आपण इथं डायरेक्टली 15 घेणार. 15 कसा येतो? इकडून हातचा गेल्यानंतर. मग या 3 मधून जर हातचा 1 इकडे गेला, इथं उरले 2. ठीक आहे. 15 मधून 9 गेले, किती उरले? पुढील संख्या आहे 34,429 वजा 15,219. मग आता 9 मधून 9 गेले, 0 उरला. 2 मधून 1 गेला, 1. 4 मधून 2 गेले, 2. 4 मधून 5 जात नाही म्हणून आपण इकडून हातचा घेतला. इथं झाले 2. इथं झाले 14. 14 मधून 5 गेले, 9 उरले. 2 मधून 1 गेला, 1. अशा प्रकारे 19,210 हे आपलं उत्तर आलं. संख्या आहे 50,709. या संख्येमध्ये 9 मधून 5 गेले, 4 गेले. 0 मधून 1 जात नाही म्हणून 10 घेतले. 10 घेण्यासाठी संख्यांचा जोड 7 आहे. त्याकडून आपण त्याच्यातला 1 कमी झाला. 10 मधून 1 गेले, 9 गेले. 6 मधून 5 जात नाही.
5 जात नाही इथे झाले 10. इकडे हातचा घेण्यासाठी ऑलरेडी हा 10 समजायचा. 10 मधून आपण इकडं एक हातचा घेतला म्हणजे 9 झाले. या अशा प्रकारची स्टेप करून घ्यायची अगोदर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 6 गेले 3, परत या 0 मधून एक हातचा इकडे गेलेला आहे इथं राहिले 9, 9 मधून 7 गेले 2, परत या इकडं 7 मधून एक हातचा गेलेला आहे म्हणजे इथं राहिले 6, 6 मधून 8 जात नाही म्हणून आपण इकडून एक हातचा घेतला इथे झाले 16, 16 मधून 8 गेले 8, 5 मधून 3 गेले 2. मित्रांनो हे जर तुम्हाला समजत नसेल तर परत हा व्हिडिओ बघा. परत हे एक्झाम्पल थोडंसं मागे घेऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 50,000 आता अगदी सोपं आहे. आपलं उत्तर आलं 15,000. 84,540 वजा 24,899. 0 मधून 9 जात नाही इथं झाले 10. 4 मधून एक हातचा इकडे गेला इथं राहिले 3. 10 मधून 9 गेला 1. 3 मधून 9 जात नाही म्हणून इथं झाले 13. इकडून घेतला आपण हातचा इथं झाले 4. 13 मधून 9 गेले 4. 4 मधून 8 जात नाही परत आपण इकडून एक हातचा घेतला. मित्रांनो आता इथं दोन्ही संख्या सारख्या आहे. आपण जर वरून एक कट केला तर आपल्याला परत वरच्या संख्येला हातचा घ्यावा लागेल. त्यामुळे आपण खालची सुद्धा संख्या कट करू शकतो. जसं की हे बघा इथं आता 14 लिहून घेऊ आपण. 14 मधून जर 8 गेले तर किती उरले 6. ठीक आहे. इथं जर 3 राहिले इथून जर एक हातचा घेतला आपण ह्या 4 मधून न घेता तीन मधून 4 जाते म्हणून 13 मधून 4 गेले तर 9 राहिले 7 मधून. पुढील उदाहरण आहे 84,540 वजा 24,899. यामध्ये 0 मधून 9 जात नाही इथं 10 घेतले. 10 मधून 9 गेला 1. इकडून हातचा घेतल्यामुळे इथं राहिले 3. 3 मधून 9 जात नाही इथं झाले 13. 13 मधून 9 गेले 4. इथं राहिले 4. 4 मधून 8 जात नाही म्हणून परत इकडून हातचा घेतला इथं राहिले 3 इथं झाले 14. 14 मधून 8 गेले 6. 3 मधून 4 जात नाही म्हणून इथं झाले 13. इकडे झाले 7. 13 मधून 4 गेले 9 उरले. 7 मधून 2 गेले 5. 59,641 हे आपलं उत्तर आलं. 9वं एक्झाम्पल आहे मुलांनो, अशा प्रकारे आपण 5 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी सॉल्व करायची हे आपण सोप्या पद्धतीने बघितलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मुलांसोबत शेअर करा. धन्यवाद मुलांनो. पुढील संख्या आहे, ठीक आहे, इकडं हातचा गेला त्याच्यामुळे इथं झाले 6. 6 मधून 1 गेला 5 म्हणजे 50,925 हे आपलं उत्तर आलं.